एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचे जे पेपर आहे हे 27 एप्रिल पासून या ठिकाणी स्टार्ट होत आहे आणि मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी चालणार आहे। एक लक्षात ठेवा, तर ज्यांचा पण एसएससी जीडीचा पेपर आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आणि चांगले पेपर जे विद्यार्थी मित्रांनो सोडून या हीच या ठिकाणी आशा या ठिकाणी बाळगतो आणि त्याचबरोबर आपली जी तयारी आहे हे चांगल्या पद्धतीने चालू द्या आणि हे आशा असणार आहे की आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे एसएससी जीडी भरतीमध्ये। तर महाराष्ट्रातील दरवर्षी नवीन विद्यार्थी जवळपास 40 ते 50% या ठिकाणी नवीन विद्यार्थी दरवर्षी राहते। एक लक्षात ठेवा, त्यांना माहीत नसते की जीके मधले पेपरला कोणकोणते टॉपिकचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे पेपरला कोणकोणते टॉपिक प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि किती विचारले जाणार आहे, गणिताचे कोणत्या टॉपिकचे प्रश्न किती विचारले जाणार आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे कोणकोणत्या टॉपिकचे किती प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। कोणकोणते प्रश्न आपल्याला वाचायचे आहे, कोणकोणते टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहे, जेणेकरून त्याच्यातले जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येणार आहे आणि ते काही आपले प्रश्न या ठिकाणी बसणार आहे। नाहीतर तुम्ही कुकडला वाचत बसता आणि एवढं मोठं पुस्तक तुम्ही वाचत बसता आणि त्यातला काहीच त्या ठिकाणी येणार नाही, तर ते काही कोणत्या कामाची गोष्ट नाही राहणार आहे। म्हणजे जो सिलेबस आहे तर तो आपल्याला वाचायचा आहे। म्हणजे मी जे विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ या ठिकाणी बनवून राहिलो अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ आहे। अजून सुद्धा उद्या परवा सुद्धा मी आणखीन एक अभ्यासपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहे की जीके कोणकोणत्या टॉपिकने विचारले जाणार आहे, कोणकोणते टॉपिक 100% विचारले जाणार आहे, याबद्दल सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये पण आपण सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा पेपर कोणत्या तारखेला आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। तर आता आपल्याला जीके मधून काय वाचायचं आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बा जीके मधले जे टॉपिक वाचायचे आहे 2011च्या जनगणनेच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तुम्ही या ठिकाणी गिनती करून घ्या कोणकोणत्या टॉपिकचे किती प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यानंतर पहा हे 2011च्या जनगणनेनुसार याच्या रिलेटेड 2 प्रश्न असणार असा एक लक्षात ठेवा। 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे, 2011च्या जनगणनेनुसार लिंगानुपात कोणत्या राज्याचा सर्वात कमी आहे सर्वात जास्त आहे, हे काही या ठिकाणी अशा रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जे काही 2011ची जनगणना पाठ करून घ्या, 2 प्रश्न पडणार आहे प्रत्येक शिफ्टला। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा जो टॉपिक आहे तर तो आहे या ठिकाणी, तर तो असणार आहे म्हणजे प्रमुख तुम्हाला विचारले जाणार आहे एअरफोर्सचा नवीन प्रमुख कोण आहे 2026चा, करंटचा हा प्रश्न आहे, करंट अफेअरचा हा प्रश्न आहे, नोट करून घ्या। जसं या ठिकाणी जे लोकसभेचा अध्यक्ष कोण आहे 2026चा, त्याचबरोबर भारताचे सरन्यायाधीश काय 2026 मध्ये कोण आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहे, त्याचबरोबर जे हे जे विद्यार्थी मित्रांनो हे 6-6 महिन्यांना या ठिकाणी बदलत राहते। तर याच्या रिलेटेड आपल्याला एक प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, करंटचा हा प्रश्न आहे, एक प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर जे काही नवीन प्रमुख आहे जसं आर्मीचा प्रमुख कोण आहे, त्याचबरोबर आरपीएफचा प्रमुख कोण आहे, सीआरपीएफचा प्रमुख कोण आहे, बीएसएफचा प्रमुख कोण आहे, यूट्यूबवर तुम्ही सर्च करता हा टॉपिक तुम्हाला सर्व प्रमुख त्या ठिकाणी दिसणार आहे 2026। त्यातला एक प्रश्न 100% फसणार आहे एक लक्षात ठेवा। तर झाले किती 3 प्रश्न। त्यानंतर आवडता सारणी त्या किंवा पर्वत झालं, पहाड झालं, नदिया झालं, याच्या रिलेटेड एक प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 4। त्याचबरोबर जे 2 प्रश्न आपल्याला पाहायला भेटणार आहे, शोभना नारायण किस वाद्ययंत्र से प्रसिद्ध आहे, असे रिलेटेड म्हणजे वाद्ययंत्राचे जे वाद्ययंत्र आहे तर ते वाजवणारे कोण आहे असा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जसं बिरजू महाराज कोणते वाद्ययंत्र से संबंधित आहे, त्याचबरोबर बिस्मिल्ला खान कोणसे वाद्ययंत्र से प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर या ठिकाणी पंडित शिवकुमार शर्मा किस वाद्ययंत्र से प्रसिद्ध आहे, ठीक आहे, त्याचबरोबर अमजद अली खान किस वाद्ययंत्र से संबंधित आहे, अशा रिलेटेड जे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन हे 2 प्रश्न विचारले जाणार आहेत। तर झाले की ते आपले हे 6 प्रश्न झाले, ठीक आहे। त्यानंतर नृत्यचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात। शाहू नृत्य किस राज्य से संबंधित आहे, भांगडा नृत्य किस राज्य से संबंधित आहे, हे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, झाले की ते 8। त्यानंतर पुरस्कारचे एक प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तो करंट मधला आहे। तर त्यामध्ये खेलरत्न पुरस्कार कोणाला भेटला 2026चा 2000, ठीक आहे। तर करंट अफेअर 2025-26 च्या ठिकाणी करून घ्या, ठीक आहे।
तर याच्या रिलेटेड एक प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर झाले किती या ठिकाणी, तर झाले आपले या ठिकाणी 9 प्रश्न. त्यानंतर हरित क्रांतीचा एक प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झालं किती 10. त्याचबरोबर पंचवार्षिक योजनेचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 12. ज्या पंचवार्षिक योजना पाठ करून घ्या. पहिली पंचवार्षिक योजना काय होतं, ठीक आहे, तर हे काही पंचवार्षिक योजनेचा पाठ करून घ्या, झाले किती 12. त्याचबरोबर संविधानच्या रिलेटेड, भारतीय संविधानच्या रिलेटेड 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यामध्ये एक कलमचा सुद्धा असणार आहे. एक कलमच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. लोकसभेची कलम कोणती आहे, त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण कलम कोणती आहे, अशा रिलेटेड कलमचा एक प्रश्न, भारतीय संविधानच्या रिलेटेड एक प्रश्न, असे 2 प्रश्न. तर झाले किती या ठिकाणी. त्याचबरोबर 2000 आणखीन एक प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. करंटचा 2026 में BCI के अध्यक्ष कोण आहे, ठीक आहे, तर अध्यक्ष विचारला जाणार आहे, करंटचा प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर जे आणखीन एक प्रश्न असणार आहे, खिलाडी कोण आहे, जसं सानिया मिर्झा किस खेल से संबंधित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे पण आहे, जेवढे काही खिलाडी हे सर्व पाठ करून घ्या. जे टॉपिक तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर दिलीप ट्रॉफीच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला विचारले जाणार 1-2 प्रश्न. खेलच्या रिलेटेड 1-2 प्रश्न परीक्षेला विचारले, जसं दिलीप ट्रॉफी. त्याचबरोबर जे या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून ज्या ट्रॉफी आहे, ठीक आहे, तर ह्या सर्व आपल्याला पाठ करून घ्यायचे, याच्या रिलेटेड विचारले जाणार आहे. तर हे झाले जी केचे टॉपिक. आता हिंदी व्याकरणचे, तर पहा हिंदी व्याकरणला काय विचारलं जाणार आहे. विलोमचे 4 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. वाक्यशुद्धीचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. वाक्यांश के लिए एक शब्द, याचे 3 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गद्यांश विचारला जाणार आहे. 5 प्रश्न असणार आहे गद्यांशी. त्याचबरोबर तद्भव तत्समचा एखादा प्रश्न असणार आहे. पर्यायवाची शब्द 2 ते 3 असणार आहे. आणि त्रुटीचे जे विद्यार्थी मिळून 4 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर अशा प्रकारे हिंदी व्याकरणचा या ठिकाणी सिलेबस आहे. याच्या रिलेटेडच येणार आहे, याच्या बाहेर येणार नाही आहे, ठीक आहे. त्याचबरोबर कोडिंग डिकोडिंगच्या आता बुद्धिमत्ता चाचणीला कोणकोणते येणार आहे. कोडिंग डिकोडिंगचे 2 ते 3 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. ॲनॉलॉजीचे 1 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. ब्लड रिलेशनचा 1 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 1 ते 2 प्रश्न राहणार आहे ब्लड रिलेशनचे, म्हणजे नातेसंबंध, आपल्या आईचा भाऊ आपल्या भावाचा, असं हे असणार आहे नातेसंबंध. त्याचबरोबर सिटिंग अरेंजमेंटचे 2 प्रश्न, नंबर सिरीजचे 2 प्रश्न, अल्फाबेटिक सिरीजचा 1 प्रश्न, डिक्शनरीचा 1 शब्द, डाईस जे काही आपला पासर आहे त्याचा पण एखादा प्रश्न परीक्षेला विचारला जाणार आहे. सॅलोजिझमचा 1 प्रश्न परीक्षेला विचारला जाणार आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशनचा भाग गुणा प्लस बटा, ठीक आहे, तर याच्या रिलेटेड असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर मिसिंग नंबरचे असणार आहेत 2 प्रश्न. अशा प्रकारे बुद्धिमत्ता चाचणीचे असणार आहे. आता गणिताचे कोणते येणार आहे, तर पहा सरलीकरणचे 2 प्रश्न पाहायला आपल्याला भेटणार आहे. गणिताचे औसतचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. लाभ हानीचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बट्टाचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टाईम अँड वर्क म्हणजे या ठिकाणी काळ काम वेग, ठीक आहे, याचे 2 प्रश्न. आणि रेल्वेच्या रिलेटेड एक रेल्वे कितने घंटे में जाएंगी, ठीक आहे, ठीक आहे, तर याच्या रिलेटेड 1 ते 2 प्रश्न. मेन्शुरेशन शंकूचा 1 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. नंबर सिस्टीमचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. LCM HCFचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रेशोचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. CI SI टाईम वेळ 1 ते 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. हेच याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SSC GD भरतीबद्दल. सर्वांना बेस्ट ऑफ लक. आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.